गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्ट्रेट लाईन हा टॉपिक आपण स्टार्ट करतोय. ओके, लेटेस्ट टेक इट्स डेफिनेशन. तर डेफिनेशन अशी असणार आहे, स्ट्रेट लाईन इज द लोकस ऑफ ए पॉईंट्स सच दॅट द स्लोप ऑफ एव्हरी सेगमेंट जॉईनिंग टू डिस्टिंक्ट पॉईंट्स ऑन द लोकस इज सेम. ओके, म्हणजे स्ट्रेट लाईनसुद्धा काय, इट इज द लोकस. लोकस म्हणजे काय, सेट ऑफ पॉईंट सॅटिस्फाईंग सर्टन जिओमेट्रिकल कंडिशन. त्याला आपण लोकस म्हटलं होतं की एखादी जिओमेट्रिकल कंडिशन जर पॉईंट सॅटिस्फाय करत असतील त्या सगळ्या पॉईंटचा सेट म्हणजेच काय, लोकस. मग या ठिकाणी सुद्धा ते सांगितलेलं आहे की स्ट्रेट लाईन इज नथिंग बट द लोकस, मीन्स इट इज ऑल्सो द सेट ऑफ पॉईंट्स, बट पॉईंट्स आर लाईक दॅट की इट सॅटिस्फाईज द सम जिओमेट्रिकल कंडिशन. मग जिओमेट्रिकल कंडिशन काय असणार आहे की स्लोप ऑफ एव्हरी सेगमेंट जॉईनिंग टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. ओके, म्हणजे कोणताही तुम्ही सेगमेंट घ्या त्या स्ट्रेट लाईनवर, किंवा स्लोप ऑफ एव्हरी सेगमेंट जॉईनिंग टू डिस्टिंक्ट पॉईंट्स, म्हणजे त्या स्ट्रेट लाईनवर असलेले कोणतेही दोन पॉईंट्स घ्यायचे. त्या दोन डिस्टिंक्ट पॉईंट्सला जोडणारा जो लाईन सेगमेंट असतो त्या लाईन सेगमेंटचा जर आपण स्लोप फाइंड आउट केला तर तो स्लोप दुसऱ्या एखाद्या लाईन सेगमेंटच्या स्लोप एवढाच यायला पाहिजे. मीन्स दॅट स्लोप इज अगेन दॅट स्लोप्स आर ऑलवेज सेम. म्हणजेच काय की कोणताही लाईन सेगमेंट जर आपण चूज केला, लेट अस सपोज दॅट आपण पहिला लाईन सेगमेंट चूज करू ए बी आणि दुसरा लाईन सेगमेंट चूज करू ए सी. ओके, म्हणजेच काय, स्लोप ऑफ ए बी हा आपण ऑलरेडी आधी फाइंड आउट करणार. आफ्टर दॅट वी फाइंड द स्लोप ऑफ ए सी. ओके, मग आपल्याला स्लोप ऑफ ए बी आणि स्लोप ऑफ ए सी या दोन्ही लाईन सेगमेंटचे जर आपण स्लोप फाइंड आउट केले आणि ते दोन्ही स्लोप जर सेम येत असतील तर दॅट लोकस इज कॉल्ड ॲज द स्ट्रेट लाईन. ओके, म्हणून तो जो सेट ऑफ पॉईंट्स असतो त्या सेट ऑफ पॉईंट्सला आपण लोकस, म्हणजेच आता यानंतर आपण त्या सेट ऑफ पॉईंट्सला सॅटिस्फाईंग दिस कंडिशन दॅट की स्लोप ऑफ एव्हरी लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी टू डिस्टिंक्ट पॉईंट इज ऑलवेज सेम, असं जर जिओमेट्रिकल कंडिशन सॅटिस्फाय करत असतील तर त्या लोकसला आपण यानंतर ऑलवेज वी रिकॉल इट ॲज अ स्ट्रेट लाईन. Okay, and this is nothing but our definition of straight line. In another way, the simplest locus in a plane is called a line. Okay, simplest locus म्हणजे locus सांगितलं मी आता, locus म्हणजे काय. Okay, after that if we find the slope of segment, ही त्यामध्ये कंडिशन असणार. If we find the slope of segment joining any two points on this locus, then the slope is constant. म्हणजेच काय की तसंच की या लाईनवर असलेला कोणताही एखादा लाईन सेगमेंट घेतला आणि त्या लाईन सेगमेंटचा जर आपण स्लोप कॅल्क्युलेट केला तर तो स्लोप यायला पाहिजे काहीतरी कॉन्स्टंट. बिफोर फाइंडिंग द स्लोप ऑफ ए लाईन, ओके, आपण एखाद्या लाईनचा स्लोप वगैरे काढण्याआधी आपण व्हॉट इज बाय द इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन. ओके, तर इन्क्लिनेशनसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे असते. तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज बाय द इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन. ओके, द स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय द lines with positive direction of x axis is called as inclination of that line. तर हे असं नसेल समजलं तर let us suppose that we take first of all x axis. Okay, after that it is the origin or it is capital x axis, it is capital y axis. Okay, let us suppose that this is line, this is the small line, this is the line which is nothing but which is denoted by small l. Okay, and this line intersect the x axis or positive x axis at point capital A. Okay, and if this line makes smallest non-negative angles म्हणतो आपण, smallest non-negative angle theta. Okay, then this theta is called as inclination of line L with positive direction of x axis. Positive direction of x axis म्हणजेच काय, जर एखादी लाईन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये मूव्ह होत असेल तर त्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. ऑर फर्स्ट ऑफ ऑल वी कन्सिडर हिअर व्हॉट इज बाय द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. तर या ठिकाणी जेव्हाही अँगल तयार होत असतो त्यावेळेस एक इनिशियल रे आणि टर्मिनल रे असतो. तर आपण या ठिकाणी काय करतो, हा जो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस असतो यालाच इनिशियल रे सपोज करतो. ओके, म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणतो की द स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह अँगल मेड बाय द लाईन एल with positive x axis is called as the inclination of a line. Means theta is here. Now the theta is nothing but the inclination of this line L. Okay, as तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. Okay, this is x axis, this is again y axis. After that it may be line may also pass like this, असे असू शकते. or this is nothing but the angle theta. Okay, this is also called as the inclination of a line. And always remember that this theta, most of the time this theta lies in between
0 to 180 degree. Okay, most of the time inclination of that line is lies in between 0 to 180 degree. Okay, after that जर आपण समजा लाईन जर एक्स ॲक्सिसच्याच अलॉंग असती तर आपण असं म्हटलं असतं की इन्क्लिनेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज नथिंग बट द 0 डिग्री अँड समजा इनिशियली वाय ॲक्सिससुद्धा जर का एक्स ॲक्सिसच्याच अलॉंग असता तर आपण इन्क्लिनेशन ऑफ वाय ॲक्सिस इज नथिंग बट द 90 डिग्री असं म्हणतो. ओके, inclination of x axis is 0 degree, inclination of this y axis is nothing but the 90 degree with positive direction of x axis. Okay, means this angle between these two is nothing but the 90 degree and inclination of x axis is always 0 degree. Okay, after that if two lines are parallel, means let us suppose that this is nothing but the line L1, this is nothing but the line L2. ओके, अशा जर दोन लाईन्स असतील आणि त्यांची इन्क्लिनेशन्स म्हणजे हे पहिली लाईन असेल तिने इन्क्लिनेशन तयार केलं असेल θ1 विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस अँड दिस इज द अनदर लाईन इट makes the inclination θ2. Okay, means if these two lines are parallel to each other then their inclination are always same. Okay, always remember that these two lines are parallel then their inclination are also same. Okay, हे होतं about the inclination of a line. After that we are going to learn the slope of a line. If theta is the inclination of a line L with positive direction of x axis then directly tangent of theta we take its tan theta इज ऑलवेज कॉल्ड ॲज द स्लोप ऑफ दॅट लाईन. ओके, जर समजा अशी एखादी लाईन असेल आणि त्या लाईनचं इन्क्लिनेशन थिटा हे जेही मेजरमेंट असेल या अँगलचं ते काही मेजरमेंट असो दॅट मेजरमेंट ऑर दॅट टॅन ऑफ थिटा इज ऑलवेज कॉल्ड ॲज स्लोप ऑफ लाईन अँड ऑलवेज रिमेंबर दॅट स्लोप ऑफ द लाईन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रेडियंट ऑफ ए लाईन. ओके, तर आफ्टर दॅट ऑलवेज रिमेंबर दॅट कि this is the most basic formula to find the slope of a line if the inclination of a line is given. Okay, means slope is always denoted by small letter that is small m. म्हणजे एखादी लाईन L जर असेल तर त्या लाईनचा नेहमी करता आपण स्लोप स्मॉल m ने डिनोट करतो. मीन्स स्लोप इज इक्वल्स टू स्मॉल m इज इक्वल्स टू इट इज ऑलवेज डिनोटेड बाय टॅन ऑफ थीटा. ओके, मीन्स स्लोप इन शॉर्ट बघा डेफिनेशन इन सिंपल वेने आपण अशी लक्षात ठेवू शकतो. स्लोप इज ऑलवेज जनरेटेड बाय स्मॉल एम अँड इट इज नथिंग बट द टॅन थिटा. पण कधी हा फॉर्म्युला आपण यूज कधी करणार आहे की जेव्हा केव्हा आपल्याला त्या एखाद्या लाईनचं इन्क्लिनेशन म्हणजेच अँगलमध्ये दिलं असेल किंवा थिटा दिला असेल त्यावेळेसच आपण त्या लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट करतो अँड दॅट स्लोप इज गिवन बाय स्लोप इज इक्वल्स टू it is small m is equals to tan of theta. Okay, this is called as the slope of a line or gradient of a line. Let us suppose x axis, y axis and there is line L1 making an angle θ1 with the x axis or positive direction of x axis and line L2 is inclined at an angle of θ2 with positive direction of x axis. Okay, after that आपण बेसिक मध्ये जाऊ. फर्स्ट ऑफ ऑल जर समजा आपण एक्स ॲक्सिसचा इन्क्लिनेशनचा विचार केला समजा तर इन्क्लिनेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज ऑलवेज 0 डिग्री. मी आधीच सांगितलं होतं की इन्क्लिनेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज नथिंग बट द 0 डिग्री. देअरफॉर वी कॅन फाइंड द स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस. ओके, द स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस किती सांगणार? वी नो दॅट इफ थिटा इज द इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन then tan theta is called as slope of that line. Okay, therefore what we can say that if slope of inclination of x axis with itself is nothing but the 0 degree, therefore slope of x axis is tan of 0 degree and tan of 0 degree ची व्हॅल्यू असते ट्रिग्नोमेट्रीच्या टेबलमध्ये इट इज नथिंग बट द 0. आफ्टर दॅट इन्क्लिनेशन ऑफ वाय ॲक्सिस इज ऑलवेज 90 डिग्री. ओके, मग इन्क्लिनेशन ऑफ वाय ॲक्सिस जर 90 डिग्री किंवा 90 डिग्री येत असेल देन व्हॉट वी कॅन से दॅट द स्लोप ऑफ वाय ॲक्सिस इज tan ऑफ 90 डिग्री. ओके, विच इज नथिंग बट द रिटर्न ॲज इन्फिनिटी और वी कॅन से दॅट डज नॉट एक्झिस्ट. मीन्स इट डज नॉट एक्झिस्ट मीन्स स्लोप ऑफ द वाय ॲक्सिस ऑलवेज रिमेंबर दॅट इट डज नॉट एक्झिस्ट. आफ्टर दॅट if two lines are parallel, समजा अशा जर लाईन्स पॅरलल असतील अँड दे मेकिंग द इन्क्लिनेशन दॅट इज θ1 अँड θ2. आधीच सांगितलं होतं मागच्या टॉपिकमध्ये की इफ टू लाईन्स आर parallel then their inclinations are always same or what we can say that if their inclinations are same then the lines are parallel. Means what we can say that two lines are parallel. Okay, two lines are parallel if these are nothing but the conditions. Two lines are parallel. First of all we can say that two lines are parallel if their inclinations that is θ1 and θ2 are इक्वल. ओके, त्यांची इन्क्लिनेशन सारखी असतील तर लाईन्स पॅरलल असतात किंवा लाईन्स पॅरलल असतील तर त्यांची इन्क्लिनेशन सारखी असतात. मीन्स व्हॉट वी कॅन से दॅट इफ वी टेक टॅन ऑफ दिस
first line, or we can find the slope of first line, because we know that the inclination of first line is theta 1, therefore its slope is nothing but the tan theta 1. Okay, and inclination of second line is theta 2, therefore its inclination is tan of theta 2. Okay, and tan theta 1 ला जसं आपण स्लोपला एम इज इक्वल्स टू टॅन थिटा डिनोट करतो, तसंच मी टॅन थिटा 1ला मी फर्स्ट ऑफ ऑल नोटेशन देतो, इट इज M1 अँड इट इज नथिंग बट द M2. मीन्स M1 म्हणजेच काय, इट इज द स्लोप ऑफ फर्स्ट लाईन, अँड M2 मीन्स it is the slope of second line. Okay, means what we can say that now two lines are parallel if and only if their slopes are equal. Okay, or their inclinations are always equal. Similarly, now we find the case of perpendicular lines. If two lines are perpendicular, then what happens? Okay, now if the two lines are perpendicular to each other, then what we can say that here, let us suppose that L1 and L2 are perpendicular to each other. If this inclination is theta 1, then and inclination of line L2 is nothing but the theta 2, and if we observe, then the angle, this is nothing but the 90 degree. Okay, and nothing, third angle is nothing but the 90 degree minus theta 1, means what we can say that 90 degree minus theta 1. And if we take, if this line L2 inclined at an 180 degree, then what we can say that here, that is theta 2 plus 90 degree minus theta 1 is nothing but the 180 degree. Okay, therefore if we transfer this 90 degree, then we get here theta 2 minus theta 1 is equals to again 90 degree, and theta 2 is equals to 90 degree plus theta 1. Okay, and if theta 1 is the inclination of line L1, then tan theta 1 is called as slope of line L1, and slope of line L1 is denoted by M1. Similarly, if theta 2 is the inclination of line L2, then tan theta 2 is called as inclination of line L2, and after that it is nothing but the M2. Okay, we denoted by M2. Okay, if we take here tan of theta on both sides, then it gives us tan theta 2 is equals to tan of, it is 90 degree plus theta 1. Okay, that is equals to tan 90 plus theta 1 by allied angle formula, that is nothing but the minus of cot theta 1. Okay, and cot theta 1 is written as 1 upon tan theta 1, and here tan theta 1 is nothing but the M1 and tan theta 2 is nothing but the M2. Therefore what we can say that here it is tan theta 2, if we transfer tan theta 1 on LHS, then it is tan theta 1. Okay, that is equals to minus 1. Tan theta 1 is nothing but the M1 and tan theta 2 is nothing but the M2. Therefore we can say that M1 M2 is equals to minus 1, and this is the result for two perpendicular lines. Means lines L1 and L2 are perpendicular to each other, then their product of their slope is always equals to minus 1, and if two lines are parallel to each other, then their slopes are always equal, that is M1 is equals to M2. Now we learn the slope of line joining any two points. Okay, जर समजा एखादी लाईन असेल आणि त्या लाईनवर जर दोन पॉईंट असतील, किंवा जर लाईन दोन पॉईंटला जॉईन करत असेल, तर त्या दोन पॉईंटला जोडणाऱ्या लाईनचा स्लोप कसा कॅल्क्युलेट करतात. आधीचा जो होता फॉर्म्युला एम इज इक्वल्स टू टॅन थिटा, तो केव्हा अप्लाय करणार आपण, ज्या वेळेस एखाद्या लाईनचा इन्क्लिनेशन म्हणजे अँगल थिटा दिला असेल, त्यावेळेस आपण एम इज इक्वल्स टू टॅन थिटा हा फॉर्म्युला अप्लाय करणार. पण जर एखादी लाईन दोन पॉईंटला, म्हणजेच लेट अस सपोज दॅट पी ऑफ x1 y1 अँड q ऑफ x2 y2 बी एनी टू पॉईंट्स ऑन द लाईन L, बट दिस लाईन इज नॉट पॅरलल टू y ॲक्सिस. ओके, अँड inclination of that line is theta. Okay, अशा टाईपची जर लाईन असेल, लेट अस सपोज दॅट इन डायग्राम L is the line which joins the two points, that is P of x1 y1 and Q of x2 y2. म्हणजेच काय, जर दोन पॉईंट दिले असतील तर त्या लाईनचा आपल्याला स्लोप काढता येतो, किंवा स्लोप कसा काढायचा हे आपण लर्न करणार आहे. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल विथ द हेल्प ऑफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपण ते सगळंच्या सगळं प्रूफ लर्न करणार आहे. ओके, तर इन डायग्राम लेट अस सपोज दॅट L is the line which having inclination theta with positive direction of x axis. Okay, after that P of x1 y1 is the first point and Q of x2 y2 is the second point on that line L. Okay, मग आता इथपर्यंत हा जो P पॉईंट होता, या पॉईंटचा x कोऑर्डिनेट, दॅट कोऑर्डिनेट इज नथिंग बट द x1, and if we draw this perpendicular PL, okay, then this distance is nothing but the
x1. Okay, after that similarly q is the another point on the line L, and again we draw a perpendicular, that is QR, from this point to the x-axis. Okay, and this distance is nothing but the OR. Okay, after that आपल्याला काय करायचं, in this triangle MPQ we have to find out the length PM. ओके, आफ्टर दॅट बिकॉज आपण असं का करतो की लेंथ, कारण या लाईनचं इन्क्लिनेशन थीटा असणार आहे, आणि थीटा असेल तर आपण स्लोप कॅल्क्युलेट करू शकतो, दॅट स्लोप इज टॅन थीटा. ओके, फॉर दॅट आपण काय करणार, फर्स्ट ऑफ ऑल टॅन थीटा मीन्स अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. मग अपोजिट साईड म्हणजेच काय, QM आपल्याला नोन पाहिजे. आफ्टर दॅट ॲडजसंट साईड म्हणजेच काय, PM ही सुद्धा माहीत पाहिजे. ओके, मग यांच्यासाठी काय करायचं आपल्याला, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड दिस लेंथ ऑफ PM अँड आफ्टर दॅट वी हॅव टू कॅल्क्युलेट दिस लेंथ ऑफ QM. या दोघांची आपल्याला लेंथ कॅल्क्युलेट करायची असणार आहे. मग आता अशा वेळेस आपण काय करतोय, लेटस सपोज दॅट, लक्ष द्या, दिस टोटल PMचा जर विचार केला आपण तर टोटल किती आहे, OR मायनस OL. ओके, OR मायनस OL जर घेतला आपण तर वी गेट दिस लेंथ दॅट इज PM. या ठिकाणी PM इज इक्वल्स टू OR मायनस OL किंवा हे पूर्ण डिस्टन्स. ओके, आणि हे डिस्टन्स एक प्रकार ही लाईन PM इज पॅरलल टू LR. ओके, दिस PM जर LR ला पॅरलल आहे तर मीन्स ॲक्च्युअली वी हॅव टू कॅल्क्युलेट LR, बट दिस डिस्टन्स अँड दिस डिस्टन्स इज नोन, देअरफॉर व्हॉट वी कॅन से दॅट दिस होल OR मायनस OL इज नथिंग बट द LR, बट LR इज पॅरलल टू PM. म्हणजे ही जेवढी लेंथ असणार आहे तेवढीच लेंथ हे PMची सुद्धा असणार आहे. म्हणून मी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं PM इज इक्वल्स टू OR मायनस OL and it gives us x2 minus x1 because OR is nothing but the x2, OL is nothing but the x1, therefore this distance is x2 minus x1. Similarly we have to calculate MQ. ओके, तर MQ सुद्धा कॅल्क्युलेट करता येतो. व्हर्टिकली जर विचार केला समजा आपण तर दिस होल डिस्टन्स इज नथिंग बट द y2, दॅट इज नथिंग बट द QR. म्हणजे जी QRची लेंथ आहे ती पूर्णच्या पूर्ण y2 असणार आहे. आफ्टर दॅट अनदर देयर इज नथिंग बट द PL, but this PL is parallel to this MR. मग PL जर MR ला पॅरलल आहे तर मग मी काय म्हणू शकतो, दिस MR डिस्टन्स इज नथिंग बट द Y1. ओके, दिस लेंथ इज नथिंग बट द Y1. मग आता आपल्याकडे हे पूर्ण डिस्टन्स आणि दिस MR सुद्धा नोन आहे. मग आपण काय करतो, त्या ठिकाणी परत एकदा कॅल्क्युलेशन QR मायनस MR. ओके, या ठिकाणी MQ इक्वल्स टू MQ इज नथिंग बट द QR मायनस MR, मीन्स दिस QR मायनस MR जर कॅल्क्युलेट केले तर वी गेट दिस QM. ओके, अँड किंवा त्याला आपण MQ म्हणतो. ओके, जर घेतलं समजा तर QR किती डिस्टन्स आहे, QR इज नथिंग बट द Y2, बट राहिला प्रॉब्लेम MRचा, बट MR इज नथिंग बट द पॅरलल टू PL, देअरफॉर MR इज नथिंग बट द Y1. म्हणून मग या ठिकाणी आपण MQ means QR minus MR and that is nothing but the Y2 minus Y1. means in short हा PM जो कॅल्क्युलेट केला हा मिळाला तुम्हाला Y2 मायनस दिस PM कॅल्क्युलेट केलेला आहे तो PM मिळाला x2 मायनस x1, आणि हा QM जो कॅल्क्युलेट केला तो QM मिळाला Y2 मायनस Y1. ओके, तर हे डिस्टन्सेस सुद्धा आपल्याकडे नोन झाले. आणि जे इन्क्लिनेशन होतं ते इन्क्लिनेशन, बिकॉज दिस लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस, मीन्स जे इन्क्लिनेशन या ठिकाणी असणार लाईनचं तेच इन्क्लिनेशन या ठिकाणी असणार आहे, बिकॉज स्लोप इज नथिंग बट द सेम. मग आता जर विचार केला आपण तर टॅन थिटाला, इफ थिटा इज द इन्क्लिनेशन ऑफ लाईन देन टॅन थिटा इज कॉल्ड ॲज द स्लोप ऑफ लाईन. मग सिमिलरली आपण या लाईनचा सुद्धा स्लोप कॅल्क्युलेट करतो, तो अशा पद्धतीने इन ट्रायंगल MPQ. ओके, नाउ वी कन्सिडर द ट्रायंगल MPQ. नाउ वी कन्सिडर द ट्रायंगल MPQ, दॅट इज नथिंग बट द MPQ. हा ट्रायंगल आपण कन्सिडर करणार. या ट्रायंगलमध्ये वी टेक टॅन ऑफ थिटा. टॅन थिटा मीन्स स्लोप ऑफ लाईन L. ओके, देअरफॉर टॅन थिटा इक्वल्स टू व्हॉट वी कॅन से दॅट हियर tan theta equals to it is nothing but the opposite side upon adjacent side. तर opposite side किती येते, opposite side is nothing but the QM divided by adjacent side is nothing but the PM, but both the side we have already calculated, that is what is that MQ किंवा QM. MQ or QM is nothing but the Y2 minus Y1 and PM is nothing but the X2 minus X1. And this is the formula to find the slope of a line joining the 2 points. Okay, that is Y2 minus Y1 is upon X2 minus X1. किंवा आपण जर यांना थोडंसं निगेटिव्ह साईन समोर घेतले तर हे असं लिहिता आलं असतं मायनस Y2 प्लस Y1 डिवायडेड बाय मायनस ऑफ मायनस X2 प्लस X1.
ओके, अगेन दिस निगेटिव्ह गेट कॅन्सल. उरलं काय y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2 मीन्स this is the slope of line joining 2 points, that is y2 minus y1 upon x2 minus x1, again y1 minus y2 divided by x1 minus x2. और तुम्ही जो फॉर्म्युला काढला आपण स्लोपचा तो फॉर्म्युला तुम्ही असंही कन्सिडर करू शकता y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, और तुम्हाला जर तो लक्षात ठेवायचा असेल असा तर असंही लक्षात ठेवलं तरी चालतो y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2 अशा वेळी लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालतो. मीन्स स्लोप ऑफ द लाईन जॉइनिंग दिस 2 पॉइंट p ऑफ x1 y1 अँड k ऑफ x2 y2 इज नथिंग बट द y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स हाच फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. जे की आपल्याकडे स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईन येतात त्या स्टँडर्ड इक्वेशन ऑफ लाईनमध्ये प्रूफसाठी आपण हाच फॉर्म्युला यूज करणार आहे. ओके, नाउ लेट अस टेक सम एक्झाम्पल्स ऑन दिस टॉपिक. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. ओके, आपल्याकडे स्लोप ऑफ लाईन फाइंड आउट करण्यासाठी दोन फॉर्म्युले होते. जेव्हा थीटा म्हणजेच इन्क्लिनेशन ऑफ ए लाईन दिलं असेल त्यावेळेस आपण स्लोपला एम इज इक्वल्स टू टॅन थीटाने डिनोट करतो आणि सरळ स्ट्रेट फॉरवर्ड स्लोप कॅल्क्युलेट करतो. सिमिलरली जर आपल्याला एखाद्या लाईनवर असलेले 2 पॉईंट गिवन असतील तर आपण त्या लाईनचा स्लोप फाइंड आउट करतो विथ द हेल्प ऑफ सेकंड फॉर्म्युला, अँड दॅट फॉर्म्युला इज नथिंग बट y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट प्रॉब्लेम इज देअर, फाइंड द स्लोप ऑफ अ लाईन होज इन्क्लिनेशन इज 45 डिग्री. ओके, तर आपण सॉल्व करू त्याला. फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन दॅट ओके गिवन इन्क्लिनेशन इट इज इक्वल्स टू थीटाला मी डिनोट करतो दॅट इन्क्लिनेशन इज डिनोटेड बाय थीटा विच इज गिवन 45 डिग्री. ओके, therefore slope of that line is given by, or we directly write here slope is equals to, we know that slope चा फॉर्म्युला काय होता, slope is equals to tan theta, or slope is equals to, it is denoted by small m is equals to tan theta. Okay, therefore the slope of the line, or we directly say that slope is equals to small m is equals to tan of theta, or inclination is given that is 45 डिग्री, अँड tan 45 ची जी व्हॅल्यू असणार आहे दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट द स्लोप ऑफ दॅट लाईन हॅव्हिंग इन्क्लिनेशन थीटा इज इक्वल्स टू 45 डिग्री. आफ्टर दॅट एक्झाम्पल नंबर सेकंड इज theta is given which is again 120 degree, or inclination of a line is 120 degree. Therefore we write here inclination, or given inclination is equals to, or we directly say that given inclination that is theta is given which is 120 degree. Okay, after that what is the formula for slope? Formula for slope is nothing but the slope is equals to m is equals to, we write here tan 120 डिग्री. ओके, पण आता tan 120 डिग्रीची जर व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली माहीत नसेल तर आपण काय करतो, अलाइड अँगलची मदत घेत असतो. अलाइड अँगल आपण असे बिहेव केले होते. लेट अस सपोज दॅट tan 120 डिग्री दॅट इज इक्वल्स टू tan ऑफ, इट इज रिटन ॲज 90 डिग्री प्लस 30 डिग्री. ओके, आणि tan 90 साठी सांगितलं होतं की हा 90 प्लस 30 लाइज इन सेकंड क्वाड्रा, अँड इन सेकंड क्वाड्रा 90 साठी आपण काय करतो, टॅनला कन्वर्ट करत असतो इट इज कॉटमध्ये, अँड दिस गिव्स अस कॉट 30 डिग्री. बट इन सेकंड क्वाड्रंट वी नो दॅट tan इज अगेन निगेटिव्ह, देअरफॉर इट्स आन्सर इज अगेन निगेटिव्ह. मीन्स tan 90 डिग्री प्लस 30 डिग्री इज इक्वल्स टू मायनस ऑफ कॉट 30 डिग्री. ओके, अँड व्हॅल्यू ऑफ कॉट 30 इज नथिंग बट द वेल नोन, आणि ती जी असणार आहे ती आपल्याला व्हॅल्यू नोन पाहिजे, तर ती व्हॅल्यू असणार आहे दॅट इज नथिंग बट द √3. Okay, because tan 30 is 1 by √3, therefore cot 30 is just √3. Okay, therefore we write here tan 120 is written as, it is tan of 90 degree plus 30 degree, किंवा आपण या ठिकाणी फॉर्म्युला म्हणून घेऊ त्याला, that is tan 90 plus theta. ओके, tan 90 plus theta हा फॉर्म्युला घेतला तर असा येतो, tan 90 plus theta is minus of cot theta. Okay, or we can say that this is the formula tan 90 plus theta is minus cot theta. म्हणून tan 90 degree plus 30 degree means it is theta is written as minus of cot 30 degree, आणि cot 30 ची किंमत माहीत आहे दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट द √3. मीन्स स्लोप ऑफ अ लाईन हॅव्हिंग इन्क्लिनेशन 120 degree is nothing but the minus √3. Similarly here third example is given
दॅट इज नथिंग बट 3π/4 रेडियन. ओके, आता हे इन्क्लिनेशन्स आपल्याला डिग्री या मेजरमेंट युनिटमध्ये दिले होते. तर आफ्टर दॅट दिस इज गिवन इन टर्म्स ऑफ रेडियन. ओके, देअरफॉर अगेन थर्ड एक्झाम्पल इज देअर, that is given inclination is theta is equals to 3π/4 radian. Okay, again we don't have this value, therefore we convert in terms of allied angle. First of all, slope equals to, or slope small m is equals to, it is written as tan 3π/4 radian. Okay, therefore slope is equals to m is equals to tan of 3π/4 radian. After that, व्हॉट इज दिस tan 3π/4, जी किंमत आपल्याला माहीत नाही, मग आपण काय करू, याला कन्वर्ट करू. मग 3π/4ला वी कॅन राईट हिअर नाऊ इट इज 4π - 1 टाइम्स पाय. ओके, 3π रेडियनला मी असं लिहू शकतो 4 टाइम्स मायनस 1 टाइम्स. आणि इफ वी सॉल्व दिस 4π/4 minus π/4. Okay, means this 4 get cancel, means it is written as π minus π/4. ओके, सिम्पल याला स्प्लिट करा इन टर्म्स ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे इन टर्म्स ऑफ डिनॉमिनेटर जर या न्यूमरेटरला स्प्लिट केलं तर असं होतं 4π - π/4, दॅट इज नथिंग बट द 4 गेट कॅन्सल, π minus π/4 इज नथिंग बट द 3π/4. अँड वी नो दॅट π minus theta is nothing but the allied angle. This is also the allied angle. Therefore we can write this in terms of allied angle, that is nothing but the tan pi radian minus π/4. Okay, and now what is the formula for tan pi minus theta? Okay, tan pi minus theta is nothing but the, here it is tan pi minus theta. ऑलरेडी सांगितलं होतं की पाय मायनस थीटावाले जर अलाइड अँगल असतील तर आपण टॅन फंक्शनला कन्वर्ट करत नाही, तो टॅन जसाच्या तसं समोर कॅरी ऑन करतो, मीन्स इट गिव्स अस टॅन थीटा. आफ्टर दॅट वेदर दिस साइन इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह और आन्सर इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, इट इज टोटली डिपेंड्स ऑन quadrant number second, because angle lies in second quadrant. Therefore what we can say that now tan function is negative in second quadrant, therefore its answer must be negative, that is tan of pi minus theta is equals to minus tan theta, means this is written as minus of tan pi/4, and the value of tan pi/4, that is nothing but the pi/4 radians is 45 degree, that is nothing but the minus tan 45. tan 45 ची किंमत already we know that it is just 1. Okay, means slope m is equals to -1, means if theta is nothing but the 3π/4 or inclination of a line is 3π/4 radian, then its slope is -1. Now example number second. Okay, that is find the slope of a line passing through two given points. म्हणजे जर 2 पॉईंट दिले असतील आणि त्या 2 पॉईंट्समधून जर का लाईन पास होत असेल तर त्या लाईनचा कम्प्लिटली आपण स्लोप कॅल्क्युलेट फाइंड आउट करू शकतो किंवा कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, तर इफ P इज एनी पॉईंट अँड Q इज द अनदर पॉईंट अँड a line L join these 2 points, then the slope of that line is given by this formula. ऑलरेडी सांगितलं होतं जर P या पॉईंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला माहिती आहेत, P of x1 y1 is the first point and Q of x2 y2 is the second point, then the slope of that line is nothing but the slope is equals to y2 minus y1 upon x2 minus x1. मग सिमिलरली फर्स्ट एक्झाम्पल काय सांगतं की दिस इज द फर्स्ट पॉईंट and this is second point. Okay, and we have to calculate the slope of line joining these 2 points. Okay, so therefore what we can say that first of all slope of line or slope, me in short लिहितो slope equals to, what is formula here, it is y2 minus y1 upon x2 minus x1, but condition is that x1 and x2 are not same, means x1 and x2 is not same. Okay, तर आता काय की दिस इज फर्स्ट पॉईंट अँड इट इज सेकंड पॉईंट. मग मी काय करतो, हा जो फर्स्ट पॉईंट आहे या पॉईंटची कोऑर्डिनेट असे घेतो, इट इज x1 y1 अँड x2 y2. आता लक्षात आलंच असेल की इफ वी हॅव टू कॅल्क्युलेट the slope of line joining these 2 points, then there is a formula that is slope is equals to y2 minus y1 upon x2 minus x1. Okay, तर for that मी काय करतोय आता जस्ट what is y2 here, y2 is nothing but the -4 मध्ये minus as it is minus. After that y1 is 5, means it is -4 minus again 5. After that x2 minus x1, what is here x2 is again -4, what is x1 is 2, therefore it is minus of 2. And if we take calculations, -4 minus 5 becomes -9.
Okay, and after that minus 4 minus 2 is minus 6. This negative sign will get cancelled, therefore it is 9 by 6. And if we divide these two numbers by 3, then it gives us 3 3s are 9 and 3 2s are 6. That is, answer is nothing but the 3 by 2. Okay, means the slope of line joining these 2 points is nothing but the 3 by 2. Okay, after that next example is that this is minus 2 and 3. Let us suppose that minus 2 comma 3 and 4 minus 6. This minus 2 3 is the first point, 4 minus 6 is the second point. Therefore slope equals to, it is y2 minus y1 upon x2 minus x1. That is equals to, what is here y2? y2 is minus 6. मध्ये माइनस से माइनस ठेवा. आफ्टर दैट इट इज माइनस 3. ओके, आफ्टर दैट व्हाट इज हियर? x2 इज 4. मध्ये माइनस से माइनस, x1 इज minus 2. अगेन इट इज minus 2. ओके, minus 6 minus 3 is minus 9. Minus into minus become plus, that is 4 plus 2 gives us 6, means it is minus 9 by 6. And again if we divide this by 3, then we get it is minus 3 by 2. Means slope of a line joining these 2 points is nothing but minus 3 by 2.